अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्वामी म्हणतात, आपल्या भक्तांच्या आयुष्याला एक नवीन वाट दाखवणारी आणि शक्तिशाली विचार प्रदान करणारी श्री स्वामी समर्थ म्हणजे एक शक्ती आहे. स्वामींच्या विचारांनी आणि संदेशांनी अनेक सेवेकरी त्यांच्या मनात आत्मिक शांती, आनंद आणि यश प्राप्त करून दिले. त्यांना भक्ती मार्ग, निस्वार्थी लोकसेवा, प्रेम, श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले आहे. स्वामी समर्थांचे संदेश आपल्याला आत्मशुद्धी, मनशांती आणि ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करतात. स्वामींच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते. आपण सद्गुणांचा विचार स्वीकार करून जीवनात सुख शांती आणू शकतो, ते फक्त श्री स्वामी समर्थामुळेच. स्वामीमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते. मित्रांनो, आपण स्वामींचे असे शक्तिशाली काही विचार ऐकणार आहोत जे तुम्हाला सर्व गोष्टीतून, कर्जातून, तुमच्या आयुष्यात वाईट घडणाऱ्या गोष्टीतून जे मुक्त करणार आहे. श्री स्वामी समर्थ एक नवीन वाट, नवीन काळात मदत करणार आहे. फक्त भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही सर्व भक्तांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणास्थान म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तुमच्या प्रेरणादायी विचारांनी अनेक लोकांच्या आयुष्यात, जीवनात सत्याचा मार्ग, भक्तिभाव, सेवा, जीवनाचा खरा अर्थ समजून सांगितलेला आहे. आम्ही तुमच्याच आशीर्वादाचे आज तुमचे शुभ संदेश, विचार, सुविचार काही लोकांपर्यंत स्वामी समर्थांचे विचार तुमच्या मार्फत पोचणार आहेत. स्वामी म्हणतात, तुम्ही तुमचा आधार आहे, तुम्ही तुमच्या सर्व शक्तीचा आधार आहे, तुम्हीच आमचे भगवंत आहेत. माणसाच्या मनात श्रद्धा असेल तरच त्याच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते. स्वामीच्या भक्तीवर प्रेम करा, हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे. स्वामी म्हणतात, फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा. चुकूनही तुमच्या फलाची चिंता करू नका, कारण देव वेळ आल्यावर चांगल्या कर्माचे फळ देत असतात. लोकांची सेवा करा, हाच सेवेकरी धर्म आहे. तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत आहे. मित्रांनो, खरंच सांगतो, जर तुमच्या मनाला शांती हवी असेल ना, तर श्री स्वामींच्या चरणी शरण जा. स्वामी म्हणतात, चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू नका. तुम्ही योग्य आचरण करा, हाच तुमचा खरा धर्म आहे. स्वामी म्हणतात, भक्ताच्या सेवेतच स्वामींची खरी सेवा. स्वामींच्या मते सर्वांचा सद्गुणांचा मार्गावर चालायला पाहिजे, कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात. स्वामी सांगतात, दूर करा तुमच्या मनातील वासना व लोभ, हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे. मनाची शांती करायची आहे ना, तर करा मग निस्वार्थ भक्ती, लोकांची सेवा आणि आदर ठेवून स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास. स्वामीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा. तुमचे काम नक्कीच सफल होईल. मनात शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात. सर्व काही शक्य आहे जर स्वामीवर तुमचा ठाम विश्वास असेल तर. स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तर हे जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्ती मार्ग आहे. तुम्ही सर्वांशीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवत असाल तर तुम्हाला सर्वांचे आपोआप प्रेम मिळत असते. तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थी भावना ठेवा. साधना, तप यामध्ये सातत्य ठेवत चला. तुम्हाला त्याची नक्कीच फळ मिळते. स्वामी म्हणतात, जर दुःखाला आणि संकटांना सामोरं जायचे असेल तर आपल्या धैर्य असणे खूप आवश्यक आहे. 108 मण्याचा माळेचा जप करताना मन भटकते, पण नोटाचे बंडल मोजताना मन जागेवर असते. किती विचार करण्यासारखं आहे प्रेमळ भक्तांनो. कारण सर्व गोष्टी आपण लोभासाठीच करत असतो असे नाही. कारण श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहात. जर तुमचे कर्म चांगले असले की तो कधीच संपत नसतो. त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात, पण त्या तात्पुरत्या असतात. एक चांगला अनुभव देऊन जातात. स्वामी म्हणतात, देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माणूस जेवढा मनाने मोठा असतो ना, तेवढाच तो मानानेही मोठा होत जात आहे.
मनाने मोकळे आणि स्वभावाने सरळ, पण मात्र कधीही जीभ मोकळी सोडू नका. सर्व नातीगोती माझी, पण अपार निष्ठा आणि विश्वास माझ्या श्री स्वामी समर्थावरच. प्रत्येक दिवस हा शुभच असतो, फक्त गरज असते त्या दिवसाची चांगली सुरुवात करण्याची. स्वामी सगळ्यांना सांगतात, आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत चला. तुमचं चांगलं करायचं काम हे माझ्यावर सोडून द्या. तुम्ही माझे सर्व काही, मी भक्त राहीन फक्त तुमचा ठाई ठाई. तुमच्याशिवाय माझं स्वामी या जगात दुसरं कोणी नाही. आयुष्यात नेहमीच लक्षात ठेवा, काही वाईट लोक अनुभव देऊन जातील आणि काही चांगली लोक साथ. फक्त तुम्ही तुमचे काम करत राहा. ते म्हणतात ना, लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसळावे लागते. तसंच स्वामीचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे नामस्मरण करावे लागते. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज कोणतेही काम असो किंवा सेवा, ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी न करता त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको असायला, तरच तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं स्थिर मन हेच तुमच्या आयुष्यातलं महत्त्वपूर्ण ब्रह्मास्त्र आहे. कारण हे ब्रह्मास्त्र असं आहे की तुमच्या मनावर कंट्रोल करायला शिका. म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या वाईट गोष्टी, जे वाईट विचार येते तुमच्या मनात, ते तुमचे वाईट विचार रोखू शकाल. एवढी ताकद तुमच्या मनावर स्थिर, तुम्ही मनावर तुमच्या नियंत्रण ठेवू शकता. जी लोक फक्त पैशाला मोजतात, किंमत देतात ना, त्यांच्या आयुष्यात चांगली लोक कधीच जास्त काळ टिकत नाहीत. स्वामी सांगतात, जीवनात झालेल्या त्रासाला विसरून पुढे जायचं असतं, पण मात्र त्यातून शिकलेला धडा कायम लक्षात ठेवायचा असतो. तुमच्या आयुष्यातून कर्जाचा डोंगर कमी होण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा असा एक आपण मंत्र तुम्हाला सांगणार आहोत. तो तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघाल. प्रेमळ भक्तांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला नक्कीच विसरू नका. चला तर मित्रांनो, विसर न करता आपण या मंत्राला सुरुवात करूया. हा मंत्र तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघाल अशी आम्हाला आशा आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय